एका दिवशी मुख्यमंत्री साहेब आले होते आमच्या इथं, त्यांनी रात्रीचे चाव्या दिले बोलून, 2-4 जणांना चाव्या दिल्या आणि घर डिक्लेअर केले की कोहिनूर मध्ये घर देणार म्हणून असं डिक्लेअर केलं। त्याच्यातल्या अर्ध्या जणांना घर दिले, अर्ध्या जणांना सांगितलं की नंतर देणार तुम्ही, आम्हाला काही नोटीस दिली नाही, काही दिलं नाहीये। दुसऱ्या दिवशी आले आणि डायरेक्ट बुलडोजर लावला आणि माणसं ऐकत नव्हते, तर त्यांनी नळ बंद केला, लाईटी बंद केल्या, सगळं बंद केलं आणि आमच्या सगळ्यांना घराच्या बाहेर काढून आम्ही पसारा घेऊन सगळे लेकरं घेऊन रोडावरती उभे आहेत। आम्ही सगळे जण, मुलं बाळा, आमच्या मुलांच्या शाळा आहे, ते सगळं आम्ही सगळे रोडावर आहेत। आम्हाला खाया पियायला हा प्रत्येक गोष्टीला आम्हाला काही सांगितलं नाही। म्हणलं पोराच्या कागदपत्र मधात अडकले तर आम्हाला घेऊन म्हणतात तुम्ही आता 2 महिन्याने तुमचा फैसला होईल, तुम्ही आता खोल्या खाली करून जा। आम्हाला धोका दिला, आमच्यावर ते मंत्री झाले, आमच्या डोक्यावर शिरसाट साहेब। आता आम्हाला आम्ही स्वतः गेलो, आम्ही बिगर भाकरीचे बिगर पाण्याचे आहेत, आम्हाला माहित आहे का शिरसाट साहेब? आमच्यापासून प्रकाश मेहता कोणापासून खासदार आमदार झाला? घरापासून झाला ना, आता होईल का? आता होईल का? अरे गरीबाला आमची लाईट, आमच्या जसे लेकरं बाळ उन्हाळ्यात पडतात तसे त्याचे लेकरं बाळ उन्हाळ्यात पडतात। आम्हाला तर काय ना मेलं तर तिथं समसान मध्ये जायचं सगळ्याला, पण त्याने लय कमवले लोकांसाठी। लोकांचं एक पण मंत्री कोणी आलं नाही, दोन लेकराचा हाल होणार आहे। पात्र असताना नाही बोला आमचं पात्र होणार, मला तुम्ही टेन्शन घेऊ नका। तुम्हाला 15 दिवसात आम्हाला फक्त आम्हाला रूम पाहिजे, आमच्या बस आम्हाला घर भेटून गेले, आम्हाला घर पाहिजे। हाल बघा काय हाल झाली बघा ह्या मुलांची, सगळ्या माणसाचे किती प्रश्न आहेत, त्याचा एकच उत्तर आहे की घर कधी देणार आम्हाला हेच सांगा, बस आम्हाला एवढंच ऐकायचं। आम्हाला तुमचं काही नको, आम्हाला आमचं बिल्डिंग पण नको, आम्हाला आमचं झोपडंच द्या। आम्ही कसं पण राहू, आम्ही कुठे जाणार? आम्हाला बिल्डिंग नको, बेडरूम नको, हॉल नको। एका घरामध्ये आम्ही 4-4 फॅमिली राहतो, एका घरामध्ये आम्हाला ते चालेल, पण असा धोका नको आम्हाला, आम्ही ऍडजस्ट करून राहू, पण आम्हाला धोका नका द्या।